डोक्यावर पदर घेतला पाहिजे, ही आपली संस्कृती आहे मायाव. हा, डोक्यावर पदर पहिल्या बसेल बाया. तुम्हाला आजूबाजूमा 40नी कुठल्या काकवा होती तिसले विचारा, 50नी कुठल्या मावशा होती तिसले विचारा. असा जरी एक बी टोपीवाला बाबा दिकी घ्या ना, लगेच डोक्यावर पदर. जुन्या बाया इथल्या नेममार आहेत. जर डिकरा जर मोठा राही ना तरी सुद्धा काही काही बाया खाटवर बसेल राहत ना, खाटवर ते नोटीन उभे राहायचे आहेत. मग बाकीने जेठाने सांग, का हो बहीण आपला डिकरा आहे ना, आपला पोरगा आहे, काय घाबरस त्याले. नाही माय, तो देरजेट सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देरजेट सारखा दिके तरी सुद्धा पटकन पदर लिहिलेत, खाटवरती उभे राहायचे आहेत बाया. काही मर्यादा होती हो. सासराला देखता डोकावर पदर आहे, काय मर्यादा होती. सासरा जाऊ द्या, पण असा एक बी टोपीवाला बाबा दिकी जाय पहिल्या बाईसले विचारच्यात काय नियम होता. अहो दर्जा आहे ना, गाव दर्जा आहे ना. हां, आता गाव मागूसान टाईमले जरी एक बी असा टोपीवाला बाबा दिकी जायत ना, तरी सुद्धा डोकावर जर चारा नवं जराव, लाकडेच नवं जराव, काही दळायला जाणारी बाई राव, समोर तर येणारा म्हातारा देखताच लगे तोंड फिरायन उभी राह. नाही मा समोर चाली होते बाबा, काय विचार करते नाही, पोरले काय वयांचे का नाही रे, लगे तोंड फिरायन उभी राहत पहिल्या बाया. हाते कस काय वातावरण. हाते गाव म्हणा म्हातारानं जाऊ द्या हो. हातेने पुरी सगळा सासरानं बिचातीने बिल्ल मोठ टाकाल करतीस.